नमस्कार, स्वामी वस्त्रालय चॅनल मध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण ब्लाऊजचा बेसिक कोर्स दिवस 4 याच्यामध्ये ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग असतो त्याचं कटिंग दाखवणार आहे मी। आणि जर 10 मिनिटात जर कव्हर झालं तर स्टिचिंग, फक्त पाठीमागच्या भागाचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। व्हिडिओ बघा, चला लगेच सुरुवात करते। आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला। चला, पाठीमागचा भाग जो सगळ्याला आहे, पाठीमागचा भाग कटोरी, फोरटक्स, प्रिन्सेस कट तिन्हीचंही कटिंग ह्याच्यात कव्हर होऊन जाणार आहे। चलो बघूयात। हा माझा फोरटक्सचा ब्लाऊज आहे, 32 चेस्टचा ब्लाऊज आहे हा। फक्त 33 धरूयात आपण, धरताना 33 चेस्टचा ब्लाऊज आहे, फोरटक्सचा ब्लाऊज आहे। त्याच्या फोरटक्सचा ब्लाऊज असला की हे मी आधी अस्तर कापतीये, त्याच्यावरती जे काही आपलं माप आहे, आता समजा 8.25 आहे, 8.25 मध्ये 2 इंच आपण मार्जिन धरणार आहे ना, मग 2 इंच एक्स्ट्रा अशी मी घडी घेतली आहे। 8.25 34 33 चा चौथा 8.25 इंच होतं आणि त्याच्यामध्ये मार्जिनसाठी 2 अशी 10.15 इंचाची ही मी घडी घेतली आहे अशी। म्हणजे इथं मी मागचा भाग कापणार आहे, आज फक्त मागच्या भागाचाच दाखवतेय। ही अशी घडी फक्त फोरटक्सला घ्यायची, एरवी पुढची घडी मी पुढच्या वेळेस सांगेन। आता आपल्याला फक्त पाठीमागच्या भागाचं कटिंग कसं करायचंय तेच बघायचंय। त्याच्यासाठी हे कापड मी घेतलंय बघा, बघा। आता मी काय करते, सगळ्यात पहिली एक रेष मारते। सगळ्यात पहिली रेष मी मारली आहे, इथं कापड मी सरळ केलं। सगळ्या मिळून एक 5-6 रेषा आपल्याला मारायच्या, त्यातली ही फर्स्ट लाईन मी मारून घेतली आहे। इकडं आपली बंद घडी आहे, आलं लक्षात। आता हे तुम्हाला दाखवायला सोपं पडावं म्हणून मी मशीन वरती घेतलंय, मला ट्रायपॉड लावायला बरं पडावं म्हणून। आता दुसरी लाईन येणार आहे ब्लाऊजची, ही पहिली लाईन सरळ कापड करण्यासाठी खाली। आता सगळीकडे इथं बघा खाली कापड पाहिजे ना, म्हणून आधी आपण सरळ इथं खालीवर असते ते सरळ केली पहिली लाईन। आता दुसरी लाईन जी काहीही उंची आहे, त्याच्यामध्ये 1.25 इंच ऍड करायचा असतो। 1.25 इंच ऍड का करायचा, तर खाली जी पट्टी आहे ही कंबर पट्टी जोडताना 1.25 इंच जातो आणि वरती शोल्डर जोडताना 1/2 इंच जातो, म्हणून 1.25 इंच ऍड करायचा। आपण 1 इंच ऍड करूयात सरळ, 12.5 अधिक 1 13.5। ही दुसरी लाईन झाली। पहिली लाईन कापड सरळ, दुसरी लाईन उंची अधिक 1। हा एक स्क्वेअर आपला तयार झाला। इकडं बंद घडी। आता आपल्याला त्याच्यानंतर अजून एक खूण करायची आहे, तिसरी खूण येते आडवी। आडव्या खुणांचं चाललंय आता आपलं। तिसरी खूण आहे ही साधारण, आता छोटस माप आहे, अगदी 8च आहे, काय 8च आहे म्हणून मी हे 5.25च घेतलं। आणि गळा पण बऱ्यापैकी मोठा आहे म्हणून मी हे 5.25 इंच घेतलेलं आहे। मुंडा हे 33 म्हणजे 32 छातीच्या पुढं असेल माप, तर इथं 5.5 घ्यायचं। पण गळा पण खूप मोठा आहे आणि कस्टमर खूप लहान मापाचे आहे म्हणून मी हे 5.25च घेतलेलं आहे। आता गळा रुंदी माप छोट आहे त्यामुळं मी इथं 2.25च गळा रुंदी घातलेली आहे। हेच जर 34 छाती, 35, 36, 37 अगदी 38 पर्यंत असेल तर ही गळा रुंदी 2.5 घालायची। 40 छातीपासून पुढं ही गळा रुंदी 2.25 घालायची। 42 छातीला 3 गळा रुंदी ही घालायची। 44 छातीला 3.25 गळा रुंदी घालायची। आणि त्यातही कस्टमरच्या बांध्याचा विचार हा करायलाच लागतो। कस्टमरच्या खांद्याला जर उतार असेल तर ही गळा रुंदी अजून थोडीशी कमी घेतली तरीही इथं चाललं असतं। इथं गळा रुंदी कमी घेऊन गळा इथून वाढवला तरीही चालतो। आता शोल्डर आपण 2.25 इंच धरूयात।
त्याच्यामध्ये अधिक अर्धा करायचा. का करायचा तर बाही जोडतो जेव्हा आपण, इथं आता बाही जोडणार तेव्हा अर्धा इंच आपलं बाही जोडताना जातं. म्हणून जे काहीही तयार शोल्डर आपल्याला ब्लाऊजचं घ्यायचंय त्याच्यामध्ये अधिक अर्धा इंच ऍड करायचा बाही जोडताना जाणारे म्हणून. ही खूण गळा रुंदीची आणि ही खूण तयार शोल्डरची. त्याच मापात इथं खुणा करून घेतल्यात मी आणि ह्या उभ्या 2 लाईन मारून घेतल्या. आता उभी अजून एक लाईन आपल्याला मारायची आहे, ती म्हणजे छाती जी काहीही आहे त्या छातीचा चौथा भाग करायचा. चौथा भाग जर करणं जमत नसेल, हिशोबामध्ये तुम्ही कच्च असाल तर जी काहीही छाती आहे, आता समजा 32 छाती आहे तर 32 छाती एवढं 32 एवढं माप घ्यायचं. इथं बघा मी 32 त्याच्या फोल्ड करायचा असा, तिथं आपली जी टेपची सुरुवात आहे ती ठेवून इथं फोल्ड केला. इथं येणार 16, त्याचा परत अजून एक फोल्ड केला. मग मध्यभागी जे काहीही येतंय तो चौथा भाग असतो. तर इथं किती आले 8. जर तुम्हाला हिशोब येत नसेल तर साठी सांगते, पण जर येत असेल तर साधारण 32 छातीचा चौथा भाग येतो आपला 8 इंच. पण इथं मी 33 छाती धरलेली आहे म्हणून मी इथं 8.25 इंच केलेलं आहे. 8.25 वर अशी एक खूण तुम्ही करून घेऊ शकता किंवा खूण नाही केली तरी 8.25 मध्ये अधिक 2 करून ही मेन खूण करू शकता. माझी पद्धत तर डायरेक्ट इथं मेनचंच कटिंग करायची आहे. मी इथं 10.15 वरती म्हणजे छातीचा चौथा अधिक 2 वरती खूण करून घेतलेली आहे. आता इथं आल्यावर कमरेकडचा भाग हा आपला अर्धा इंचानं वजा करायचा. इथं समजा जर तुम्ही 10.15 धरलेलं असेल तर त्यातून अर्धा इंच वजा, म्हणजेच इथून बंद घडीकडनं इथं माप वजा करून 10 घेतलं. 10 इंचावर खूण करून घेतली. तर ही आणि ही लाईन जोडली. आता टक्स असतो मागच्या भागाला, त्यासाठी हा जो काहीही येते, आता हे 10 इंच येते तर 10च्या निम्म किती येते, पुन्हा तसंच तुम्ही असा टेप फोल्ड करूनही बघू शकता. जर तुम्हाला 10च्या निम्मे काढणं अवघड जात असेल तर 10च्या निम्मे 5 येतं, म्हणजे इथं 5 येतं. पण इकडं आपला गळा आहे ना, इकडच्या साईडला 5 मध्ये अधिक 1 करायचं. निम्मा हा जो काहीही भाग आलाय त्याच्या निम्म्यावरती इथं खूण केली, त्याच्या पुढं 1 इंच वरती आपल्याला ही टक्सची खूण करून घ्यायची आणि टक्स साधारण 4 इंचाचा आखून घ्यायचा. 4 इंचाचा टक्स आखला आणि त्याला इकडं दोन्हीकडंही अर्धा इंच असं मी आखून घेतलेलं आहे. आता गळा आपला आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अधिक अर्धा केला मी. अधिक अर्धा केल्यावरती येतं 9.5. आता इथं तुम्हाला जर गळा कस्टमरला ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही इथं रुंदी वाढवू शकता, इथली रुंदी इथं वाढवू शकता. आता मी इथं 2.25 इंच असा ब्रॉडनेस धरणार आहे. हेच अजून ब्रॉड पाहिजे असेल तुम्ही 3 वर करू शकता, किंवा कस्टमरला गळा जर ब्रॉड नको असेल तर तुम्ही जी काहीही इथली आहे लांबी तीच इथं घालू शकता. पण मी इथं किंचित ब्रॉड गळा घेत आहे, किंचित असं. आता आपल्याला गोल गळा जर करायचा आहे तर असा शेप देऊन घेतलाय. तर हे शेप देतानाचंही माप तुम्हाला सांगते. इथं 1.5 इंच आहे, 1.5 आणि वर 1 रेष 2.25 धरा आणि इथं 3.5 इथं पण 2 इंचावरती खूण करून हा गळा असा मिळवून घ्यायचा. तशा ह्या खुणा करायची गरज नसती. चॉक जर तुम्ही असा धरलात आणि असा घेऊन आलात तर बरोबर तो राऊंड शेप येतो. आता इथं आपल्याला गळा ब्रॉड आहे, माप पण कमी आहे. मी इथं फक्त 1.25 इंचाचा शेप देणार आहे. हेच जर ब्लाऊजचं कापड बघा असं धागे निघणारं वगैरे असेल तर हा शेप तुम्ही 1 इंच द्या, कारण इथं जी छोटीशी चुणी येईल ना, जेव्हा कधी ती स्त्री वाकेल किंवा तिच्या ह्या भागावर ताण पडेल तेव्हा तिचा तो ब्लाऊज फाटणार नाही. यासाठी कापडाचा, बांध्याचा विचार करायला लागतो, मागच्या गळ्याचा विचार करायला. इथं गळा ह्या
कस्टमरच्या मापाच्या मानानं मोठा पण आहे, ब्रॉड पण आहे, तब्येत पण नाजूक आहे, त्यामुळे मी इथं फक्त हा मी शेप 1.5 इंचाचाच दिलेला आहे। पण हे जर कापडाला पण मी बघते, कापड जर धागे निघणारं फिसकणारं असेल तर हा शेप मी 1 इंचावरनं घेतला असता, कारण तो ब्लाऊज लवकर फाटला नसता। म्हणजे किती वाका काही करा फाटत नाही। थोडीशी चुणी दिसती, पण तो यूज जेव्हा ती बाई वाकून काही काम करत असेल तेव्हा इथं जी चुणी येते ती त्याचा यूज होतो आणि त्यामुळे तो ब्लाऊज टिकतो। असे खूप बारकावे ब्लाऊज मध्ये आहेत। आता हा जो शेप आहे हेच जर गळा छोटा असता, गळा 7 इंचाचा असता, तर हा शेप मी इथून धरला असता, 1 इंचावरून हा शेप धरला असता। छाती सुद्धा जर इथं म्हणजे छाती आणि गळा याचा मेळ इथं घालायला लागतो, पण साधारण 7 इंच गळा आणि 36 छातीपर्यंत जर असेल तर हा शेप 1 इंचावरून घेतला जातो। त्याच्यानंतर तब्येत जर जास्त असेल, अगदी 44 छाती जी असती त्यांच्या इथं बघा मागच्या या साईडला चरबी असती, अशा बायकांना शेप थोडासा बाहेरूनच घेते, नाहीतर त्यांना ते दिसताना दिसेल चांगलं पण घातल्यावर त्या म्हणतात की काचतय। त्यामुळे हा शेप जो आहे हा मी 32 छातीला आत्ता 1.5 इंच धरलेला आहे। हेच जर इथं जर 40च्या पुढची छाती असती तर मी 1 इंच धरला असता। आणि म्हणजे जर काखेत चरबी आहे, मागच्या बाजूनं खांदे असं थोडंसं कुबड आल्यासारखं आहे असं वाटलं असतं तर अजून बाहेरून मी हा शेप धरला असता। तर असं आज आपलं मागच्या भागाचं कटिंग दाखवलंय। आता हा गळा असा कापून घ्यायचा। हे फक्त आता मागच्या भागाचं आज कटिंग झालं, व्हिडिओ अजून मोठी करत नाही। चला तर आज इथंच थांबते। कळलं का नक्की सांगा। पुढं परत ह्या आता एखादी व्हिडिओ येईल ज्याच्यात फक्त मुंड्याचे शेप कव्हर जातील, एखाद्या व्हिडिओत फक्त गळ्याचं कव्हर केलं जाईल। आजच्या भागामध्ये मी साधारण तुम्हाला याची मापं सांगितली आहेत। हेच आता जर हा मुंडा जो आहे हा मुंडा 36 छाती असेल तर मी 5.5 घातला असता। 38 छातीला गळा जर 10 इंच आहे तरीही 5.5 घातला असता। गळा जर कमी आहे 7 आहे तर तो आता समजा गळा वर आला ना की आपला मुंडा हा खाली घ्यायचा अर्ध्या इंचानं। हे आपण जसं जसं तुम्ही शिकत जाल ना तसं तसं तुम्हाला अंदाज येत जाईल। जर तुम्हाला दाखवते, हे 4 आहे ना, हे किती आले हे असं मोजायचं, हे 10 आलंय बरोबर। हे बघाल तर हे किती आलंय, 9:15 आलंय। हे किती आहे, 10:15 आहे। थोडक्यात सांगायचं तर ह्याच्यापेक्षा हे जे आहे ह्याच्यापेक्षा अर्ध्या इंचानं 1.5 इंचानं हे अंतर जे मोजलं हे कमी असलं तरी चालतं। अशी साधारण एक ट्रिक आहे। पण आत्ता हे सांगेन तुम्हाला की आत्ता मी हे तुम्हाला 32 छातीच्या ब्लाऊजचं मागचा भाग कापून दाखवलेला आहे। चला बाय।